नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी मोठ्या कळ्यांची वेणी घेऊन आलो आहोत। म्हणजे काय, आपण दरवेळेस तगरीच्या लहान कळ्यांची वेणी आपण बनवायचो, पण आज आम्ही तुमच्यासाठी तगरीच्या मोठ्या कळ्यांची वेणी आणली आहे। सो कळ्या मोठ्या आहेत म्हणून 3 तर घालू शकत नाही, म्हणून 2च कळ्या ठेवलेल्या आहेत आणि वेणी बनवणार आहोत। सी बघा। सो आता आपण जे कळ्या घेतलेल्या आहेत ते तुम्हाला माहिती असेल, डबल तगर बोलतात किंवा असते बघा एक, त्याच्या फक्त कळ्या म्हणजे छान मोठ्या मोठ्या येतात, त्याच्या कळ्या घेतलेल्या आहेत। आणि आता 3 राहू शकत नाही म्हणून 2 घातल्या आहेत। आणि अशा पद्धतीने तुम्हाला अगोदर सगळी स्टेप माहितीच असेल, जर तुम्ही आपल्या अगोदरच्या व्हिडिओ बघितल्या असाल सगळ्या, तर धागा बांधणे किंवा कुठला धागा घेणे हे तुम्हाला सगळं माहीत असेलच। आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल तर प्लीज आपल्या मागच्या व्हिडिओ बघा तुम्ही, मग तुम्हाला नक्की समजेल की आपण हे धागा वगैरे कसं बांधतो आणि कसं वेणी आपण बनवतो ते। सो आता बघा, आपण वेणीला स्टार्ट केलेली आहे। आणि ही जी फुलं दिसत आहेत तुम्हाला प्लॅस्टिकची फुलं कुठेही भेटतील, तुम्ही बघू शकता। आपल्याला म्हणजे साईडला आपल्या जिथे आपला काही असे वेगवेगळे सामान भेटतात ना फुलं, तिथे आपल्याला ही फुलं नक्की भेटतील। आणि जास्त प्राईस नसते यांची, आय थिंक 30 रुपयेपर्यंत म्हणजे याचा पॉकेट पूर्ण भेटतो। आणि मिक्स कलर असतात, जर तुम्हाला एखादा सेपरेट कलर घ्यायचा असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता। आणि बघा, आता आम्ही 2 कळ्या त्याच्यामध्ये म्हणजे घेत आहोत, पण जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तुम्हाला 3 कळ्या घ्यायच्या असतील आणि जर त्या हँडल होत असतील तर तुम्ही त्या 3 कळ्या घेऊ शकता, किंवा म्हणजे कशाही पद्धतीने म्हणजे असं अरेंजमेंट न करता तुम्ही ही कळ्या टाकू शकता। मग ती पण एक प्रकारची वेगळी वेणी म्हणजे छान वाटू शकते। अशा पद्धतीने आपल्याला पुढची वेणी करून घ्यायची आहे। म्हणजे तुमच्या आवडीचे तुम्ही फुलांचे कलर टाकू शकता, किंवा तुम्हाला जर कुठले नवीन आयडिया सुचत असतील तर त्याबद्दल तुम्ही वेणी करू शकता। बघा, तुम्हाला जर छोट्या कळ्यांची घ्यायची असेल तर तुम्ही त्या 3 किंवा 4 घेऊ शकता, पण ह्या जरा मोठ्या कळ्या आहेत त्यामुळे आम्ही 2 घेतलेल्या आहेत। आणि ह्या जे तुम्हाला प्लॅस्टिकची फुलं दिसत आहेत, ही प्लॅस्टिकच्या फुलांऐवजी जर तुम्हाला काही दुसरी फुलं भेटत असतील चांगली तर ती तुम्ही वापरू शकता। आणि काही आपले सबस्क्रायबरचे प्रश्न आहेत की आपण हा जो धागा वापरतो आहे सुतलीचा, तर तो वापरण्याऐवजी आपण दुसरा धागा वापरू शकतो का? तर हां, आपण दुसरा धागा वापरू शकतो, पण बघा, जर तुम्हाला घट्ट वेणी आणि अशी म्हणजे कडक पद्धतीने अशी पाहिजे असेल वेणी, तर तुम्हाला हा धागा वापरावा लागेल जो आपण सुतलीचा वापरतो आहे तो। आणि जर तुम्हाला अशी लूजमध्ये वेणी हवी असेल जी कशीही बेंड होते, तर तुम्ही तुमचा म्हणजे आपल्या कलरमध्ये जे धागे भेटतात तेही तुम्ही वापरू शकता, आणि ती वेणी तुम्हाला थोडीशी हलकी वाटेल। ही थोडीशी वेणी आपल्याला थोडीशी घातल्यावर वजन लागते, त्यापेक्षा जर तुम्ही तो वापरला तर ती वेणी पण तुम्हाला थोडीशी हलकी वाटेल, घालू शकता। फक्त तुम्हाला ती अशी कडक नाही बसणार, तुम्हाला वेणी ती लूजमध्ये असेल। आता बघा, आपली आरतीपर्यंत वेणी झालेली आहे। आणि आता पप्पा म्हणजे पेचक घालत आहेत। आणि तुम्हाला जर ही पेचक अशी घालायची असेल तर बघा, ही स्ट्रेट पेचक आहे आणि एक अशी म्हणजे दुसरी पेचक भेटते, ती तुम्ही घाला, कारण ही स्ट्रेट असते तेवढी छान नाही वाटत, जी दुसरी असते ती छान वाटते। फक्त ज्यांना हवी होती वेणी त्यांची डिमांड अशी होती की त्यांना अशी पेचक हवी आहे, म्हणून आम्ही ही घातली। पण ती पेचक खूप छान वाटेल जर तुम्ही ती घातलीत तर। तुम्ही या फुलांचे कलर तुमच्या साडीच्या म्हणजे जो काही कलर असेल त्याला मॅचिंगसुद्धा करू शकता, म्हणजे तुम्ही एकच कलर घालू शकता फुलांचा, तोही खूप छान वाटेल।
पद्धतीने आपली छानशी आणि साधीशी वेणी तयार झालेली आहे. म्हणजे आता हे आपले शेवटचं आलेलं आहे. वेगवेगळ्या फुलांचा वापर करून आपण ही वेणी तयार केलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकच कलर ठेवू शकता किंवा तुम्हाला जे आवडते ते कलर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आणि ही खरंच वेणी खूप छान वाटते बघण्यासाठी आणि जेव्हा आपण केसामध्ये माळतो तेव्हा ही वेणी खूप छान वाटते. आता पप्पा बघा एक धागा घेतील आणि तिथं तो बांधतील, कारण ते एकत्र यायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही पण बांधायला पाहिजे ते. अशा पद्धतीने आता आपण एक धागा घ्यायचा आहे बघा, अगोदर काढलं आणि एक धागा घ्यायचा आणि तो बांधायचा, जेणेकरून ते सुटणार नाहीत, वेगळे होणार नाहीत, म्हणून बांधून घ्यायचं. आणि हा बघा, हा आहे आपल्या वेणीचा फायनल लुक. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वेणीला आकार देऊ शकता. आणि जर तुम्ही तो आपला सिंपल धागा वापरला जो कलरमध्ये असतो तर तो तुमचा म्हणजे स्वतःहूनच आकार घेईल, पण ह्याला तुम्हाला आकार द्यावा लागतो, गोल छान चांगल्या पद्धतीने करावी लागते. आणि हे बघा, ही तुमची आहे सुंदरशी आणि साधीशी वेणी. तुम्ही एकदा अशी पद्धतीची वेणी नक्की ट्राय करा. धन्यवाद.
नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण कागराची वेणी बघणार आहोत, कागराच्या कळांची वेणी बघणार आहोत. खरं सांगायचं तर आमच्या घरी पण भरपूर कागरा असायचा, पण नंतर म्हणजे रोडचं माहिती आहे थोडंसं एक्सटेन्शन आलेलं त्यामुळं ते सगळं म्हणजेच गेलं. सो आता आज आपण आपल्याकडे कळ्या आहेत, सो आपण आज कागराची वेणी बनवणार आहोत. भरपूर छान वेणी, एकदम मस्त दिसणार आहे, एकदम भारी. आणि धन्यवाद की तुम्ही आपल्या चॅनलला एवढं प्रेम देत आहे. इथे आम्ही काय केलं आहे, जी फुलं असतात ना बघा प्लास्टिकची, तुम्हाला भरपूर वेळेला आम्ही दाखवले असेल आमच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आपले सबस्क्रायबर असाल, आपले व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल. तुम्ही हे विकत घेऊ शकता आणि भरपूर फुलं असतात. तुम्हाला मी दाखवेन नंतर. भरपूर फुलं असतात आणि जास्त प्राईस पण नसते. सो तुम्ही विकत आणा आणि याचा भरपूर वापर करता येतो. सो अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे एकदम छान नीट ठेवायचं आहे. जे तुम्ही फुलं ठेवाल ते नीट ठेवा, जेणेकरून वर खाली झाले नाही पाहिजे. आणि तुम्हाला जर फुलं म्हणजे जास्त घालायची असेल, कारण आम्ही म्हणजे लगेचच फुलं घालणार आहोत. तुम्हाला जर तुमच्याकडे ती म्हणजे कागराची म्हणजे जी कळ्या आहेत त्या फुलं आहेत जी जास्त असतील तर तुम्ही लगेच घालू शकता. आपण काय करणार आहोत, लगेच तो ब्ल्यू कलरचा फूल घालणार आहोत, म्हणजे छान वाटेल बघा. अशा पद्धतीने आपण करणार आहोत. आणि धागा वगैरे कसा बांधायचा, तो लोकरीचा धागा किंवा ते व्हाईट कलर धागा कसा घ्यायचा आहे तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही आपली मागची व्हिडिओ बघू शकता. आणि या वेणीमध्ये आपण कागदाच्या कळ्यांची म्हणजे कळ्या वापरलेल्या आहेत. पण आपण ज्या अगोदर म्हणजे वेण्या बनवतो, तुम्ही आपल्या वेण्या बघितल्या असेल तर आपण कागरीच्या कळ्यांची वेणी बनवतो आणि ती वेणी तुम्हाला भरपूर दिवस वापरता येते. ही वेणी तुम्हाला साधारण 2-3 दिवस वापरता. तुमच्याकडे जर सुतलीचा धागा नसेल तर तुम्हाला तिथं ते धागे दिसत आहेत, त्यापैकी जर तुमच्याकडे धागा असेल तुम्ही तोही वापरू शकता. अशा पद्धतीने मग तुमची जी वेणी आहे ती पण भरपूर हलकी होईल आणि छान वाटेल एकदम. तुम्हाला म्हणजे त्याचं असं वजन पण वाटणार नाही. भरपूर छान वेणी होते. एकदा नक्की ट्राय करा. बघा, आपण हीच प्रोसेस पूर्णपणे फॉलो करणार आहोत. आणि आता बघूया आपण वेणी आपली.
फॉलो केलेला आहे. म्हणजे काय तर आपण पहिले जे कलर्स लावले होते ते पुन्हा आपण रिपीट केलेले आहेत. मध्ये आपण फक्त एक थोडासा व्हाईट भाग ठेवलेला आहे आणि आता आपण रेड कलर घातलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण पुढची वेणी पूर्ण कंप्लीट केलेली आहे. तुम्हाला जर काही नसेल समजलं तर प्लीज आपल्याला म्हणजे कमेंट करा, आम्ही तुम्हाला सांगू. बघा अशा पद्धतीने आपली वेणी तयार झालेली आहे. हे बघा, आता वरती पण धागा बांधून घ्यायचा अशा पद्धतीने आणि सर्व धागे कट करायचे. आणि हे बघा, ही आपली अशी डिझाईन येते छानपैकी वेणीची एकदम. आणि त्याच साईडने आपल्याला वेणी भरायची असते व ह्या साईडने आपल्याला वेणी भरायची असते. हे बघा, हे सगळं कट करून घ्या तुम्ही. पेचक वगैरे थोडीशी इकडे तिकडे झाली असेल ती पण कट करून घ्या. आणि मग आपली जी वेणी आहे ती एकदम पूर्णपणे रेडी आहे, तयार आहे. हे बघा, तुम्हाला जर कुठला पार्ट समजला नसेल की कसं बनवलं तर तुम्ही कमेंट करा, आम्ही तुम्हाला नक्की सांगू. आणि बघा अशा पद्धतीने आपली वेणी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला वेगवेगळे कलर्स ॲड करायचे असतील तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला पूर्ण कलरफुल बनवायचं असेल तुम्ही कलरफुल बनवू शकता. आम्ही मध्ये फक्त थोडासा गॅप ठेवला आणि ह्या साईडने आपला वेणी आपली भरायची असते. ठीक आहे. आणि हे बघा, आता आपली वेणी जी वाकवण्याची असते पद्धत ती पण म्हणजे नीट वाकवायची, स्लोली अशी म्हणजे सगळीकडून. आणि आता ही बघा अशा पद्धतीने आपली स्लोली करून वाकवायची, नंतर मग शेप बिघडतो. पण आपण जर तो लोकरीचा धागा वापरला ना, बघा कलरफुल होते ते जर वापरले तर शेप बिघडतो. नाहीतर आपला सुतलीचा धागा आहे तर त्याच्याने आपला शेप बिघडत नाही, तो गोलच येतो. ते बघा आपली वेणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आपली वेणी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ. थँक्यू.